आवाज बुलंद करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आता मैदानात उतरलेत। एकीकडे वृक्षतोडीवरून संघर्ष सुरू असताना नाशिक महापालिकेने काढलेल्या एका टेंडरमुळे हा वाद अधिकच भडकलाय। कुंभमेळा होण्यापूर्वीच या जागेवर प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी पालिकेने टेंडर काढलं आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना इशारे देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे। पाहूया नाशिकमधून हा स्पेशल रिपोर्ट। आता गिरीश महाजन, तुम्ही याचं उत्तर द्या। गिरीश महाजन, तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही। आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही। जागाचं संवर्धन करावं लागेल, त्याच्याकडून उत्पन्न घ्यावं लागेल महानगरपालिकेसाठी आणि ते जे उत्पन्न होईल त्याच्यात शहराचाच फायदा होईल। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा दिवसेंदिवस असा चिघळत चाललाय। तपोवन परिसरामध्ये साधुग्राम साकारण्यासाठी इथं होणाऱ्या प्रस्तावित वृक्षतोडीला नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी जोरदार विरोध केल्यानंतर आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरलेत प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे। एकाही झाडाला हात लावू देणार नाही असा इशारा सयाजी शिंदेंनी प्रशासनाला दिलाय। आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका। शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार, आम्ही इथले एकही झाड तुटू देणार नाही। नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत। सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत, आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे। कुठेही झाड तुटत असलं सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा, झाड तुटू द्यायचं नाही। तर तपोवनमध्ये साधुग्राम उभारण्यावर अद्यापही सरकार ठाम आहे। इथं तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात इतरत्र कसं वृक्षारोपण होणार याचा पाढा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन वाचून दाखवत आहेत। 4-5 जागा आम्ही शोधलेल्या आहेत। आम्ही त्या ठिकाणी लावून आता आम्ही जवळपास 15,000 खड्डे करायला कालपासून सुरुवात केली। 10 मशीन लावलेल्या आहेत आणि या 15,000 खड्ड्यांमध्ये मी स्वतः हैदराबादला जाऊन मोठी झाडं 8 फूट 10 फुटाच्या उंचीची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत, त्यांना ड्रीप करणार आहोत आणि तुम्ही बघा 2 वर्षांमध्ये त्या ठिकाणी कसं बदल होणार आहे, किती झाडं आम्ही आणि 100% झाडं आम्ही जगवणार आहोत। एकीकडे वृक्षतोडीवरून वाद पेटला असतानाच या आगीत तेल ओतणारा आणखी एक मुद्दा समोर आलाय। साधुग्रामच्या जागेवर पीपीपी तत्वावर प्रदर्शन केंद्र आणि इतर प्रकल्प उभारण्याचं टेंडर महापालिकेनं काढलंय। त्यामुळे कुंभनगरी नाशिकमध्ये वादाचा भडका उडालाय। पालिकेनं काढलेल्या या टेंडरमधून उत्पन्न मिळवण्याचा पालिकेचा विचार आहे। वृक्षतोडीचा मूळ संघर्ष सुरू असताना कुंभमेळ्यापूर्वीच याचं टेंडर पालिकेनं काढल्यामुळं सयाजी शिंदेंनी थेट गिरीश महाजनांनाच जाब विचारलाय। तर महाजनांनीही याचं उत्तर देत इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत नसल्याचं म्हटलंय। मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलंय। आता गिरीश महाजन, तुम्ही याचं उत्तर द्या। मला पहिल्यांदा इथं कळलं, गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही। झाडाच्या बाजूने मारायला गेला मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होतं, तुम्ही असं विधान नका करू। आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही। त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की 15,000 झाडं मोजून घ्यायची, 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, ते फॉरेस्ट बघायला जातील की बापरे यांनी काय केलं म्हणून। इतके चांगली झाडं आम्ही त्या प्रजातीची त्या ठिकाणी लावतो आहोत। गेल्या कुंभमेळ्यावेळी नाशिक पालिकेत सत्तेत असणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले। आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदाच होत नाहीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झाला। त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या। त्यावेळेच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता। आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडं तोडावी लागली नाहीत। मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागतायत असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर उद्धव ठाकरेंनीही वृक्षतोडीला आपला विरोध असल्याचं सांगत आंदोलनाचा इशारा दिलाय। तर गिरीश महाजनांनी ठाकरेंवर पलटवार केलाय। या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे, त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये, पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे। याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत। मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार, पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। उद्धवजी एकीकडे म्हणतात मला कुंभमेळ्याला विरोध नाही,
एकीकडे म्हणतात ती झाडं तोडूच देणार नाही, तोडायची नाही. आम्ही सुद्धा वृक्षप्रेमी आहोत. सरकारची भूमिका, माननीय मोदींची भूमिका, माननीय देवेंद्रची भूमिका या बाबतीमध्ये जे स्पष्ट आहे. आम्ही तर उलट किती वृक्ष या ठिकाणी लावतो पावसाळ्यामध्ये, लोकांना प्रेरित करतो त्यामुळे, आणि म्हणून वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही. पालिकेकडून काढण्यात आलेल्या या टेंडरविषयी एबीपी माझानं थेट नाशिक मनपा आयुक्तांना सवाल विचारला. त्यावेळी नकाशावर तपोवनाचा परिसर दाखवत त्यांनी भविष्यातील योजनांविषयी माहिती देत पालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. हा पूर्ण एरिया आहे 350 एकर. आता शासनाने सांगितलं हे आपल्याला एक्वायर करायचे, लोकांची डिमांड आहे, साधूग्रामचे रिझर्वेशन आहे, तुम्ही एक्वायर करा. मग एक्वायर केल्यानंतर मी तिथे काय करणार? फक्त मोकळीच तर नाही ठेवू शकत. त्याच्या जागाचं संवर्धन करावं लागेल आम्हाला, तिथे त्याचा काहीतरी यूज करावा लागेल, त्याच्याकडून उत्पन्न घ्यावं लागेल महानगरपालिकेसाठी, आणि ते जे उत्पन्न होईल त्याच्यातने शहराचाच फायदा होईल. तर ही जे पब्लिक प्रायव्हेट मॉडेलमध्ये आम्ही करतोय, आम्ही फक्त त्यांना इथे कुठेतरी जागा देणार. या मुद्द्यावरून आता दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे चेहरे मैदानात उतरू लागल्याचं चित्र आहे. हे प्रकरण आता सरकार कसं हाताळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रत्यक्ष कुंभमेळ्यापूर्वी वादाचा हा मेळा दीर्घकाळ सुरू राहण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. तर कोट्यवधींची किंमत असणारी जमीन केवळ काही लाखांमध्ये विकून कसा मलिदा खाल्ला जातो याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. प्रकरण आहे पालघरमधलं. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागून असणारी तब्बल 55 एकर जमिनीची मालकी असणाऱ्या संस्थेनं कवडीमोल दरानं याची विक्री कशी केली हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. हा व्यवहार नेमका कसा झाला आणि सरकारला कोट्यवधींचा चुना कसा लावण्यात आला याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.